संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. इंगळ म्हणजे विस्तव, चारी बाजूने आगच आहे. किती प्रयत्न करा, संसार म्हणजे काय हो, इकडं शिवलं की इकडं फाटतं. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. कोणामुळे? काम क्रोध लोभ शुनी पाठी लागल्या ओढाळ. ही भयानकता या संसाराची, या मृत्यू लोकाची. सुख कुठे येते? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. किंवा मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जे लकवनाचे श्रवणी. कैची सुखनिद्रा अंथरुण इंगळाच्या, विस्तवाच्या अंथरुणावर सुखाची झोप घेणं जसं अशक्य आहे तसं या मृत्यू लोकात संसारामध्ये सुख आहे. आणि मात्र ते सुख मावळी म्हणजे माझा सफळ झाला. संसारामध्ये सुख नाही असंही म्हणता येत नाही. कारण विदुर नीतीमध्ये विदुरांचा आणि धर्मराज युधिष्ठिराचा संवाद आहे. धर्मराज ज्यावेळी विचारतात, हे प्रभु इस जगत में कौन सुखी है, काय सांगितलं? इस जगत में कौन सुखी है. त्यावेळी विदुरजी सांगतात, सुनो राजन, अर्थागमो नित्यम रोगिताच प्रियच भार्या प्रियवादिनीच वशिष्य पुत्रार्थ करीश विद्या षडजीव लोका सुखानि राजन. हे राजन, इस जगत में वो सुखी है कौन? अर्थागमो नित्य मरोगिताच प्रियच भार्या प्रियवादिनीच वशिष्य पुत्रार्थ करीष्य विद्या षडजीव लोक सुखाने राजन. या जगामध्ये कोण कोण सुखी म्हटले? ज्याच्याकडं महामूर पैसा आहे तो सुखी आहे, असं विदुरजींचं मत आहे. तुमचं काय मत आहे? पैशावाला सुखी आहे असं मला पण वाटायचं कोरोनाच्या अगोदर. ना पैशावाला सुखी आहे बॉस. पण कोरोनामध्ये जेव्हा पैसेवाले जाताना पाहिले, अख्खा दवाखाना विकत घेऊन टाकेल असे म्हणणारे, त्या दवाखान्यात त्यांना 4x6चा बेड भेटला नाही, मरावा लागला. अख्खी ऑक्सिजन फॅक्टरी विकत घेईल एवढा पैसा ज्याच्या अकाउंटला पडला होता, त्याला ऑक्सिजनचा एक बाटला भेटला नाही म्हणून त्याला मरावं लागलं. कुठे काय जे म्हणायचे ना, आपले कोणी गरज नाही. गंज आहे आपला बघ बसू इथलं, गंज आहे आपला बघ. चेटाळा ते मला वावणी, काय म्हणे? चेटाळा ते मला वावणी म्हणणारच ते. चेटाळाले कोणी उन नाही. 1500 कोटीचे मालक घरातली माणसं पेटवायला आले नाहीत. महाराज आमच्या मालेगाव मध्ये मी माझ्या हातून 67 लोकांची अंत्यविधी केली. हे आमच्या मालेगावचे लोक आहेत, 67 लोक. त्याच्यात फक्त आपला रविबाचा भाऊ माझा परिचयाचा होता, चंदू, बस. काय लोक मागे कोण नाही याचं उचला येणार. चला पूर्ण विधी करायचा. महाराज कुठल्याही माणसाचा विधी करण्याचा जो पुण्य आहे, 100 अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य आहे. जर तुम्ही तुमच्या कुळाचा बिळाचा कुठलाच नसेल त्या माणसाचा अंत्यसंस्कार तुम्ही केला, अंत्यसंस्कार करणं गरजेचं आहे. गावामध्ये जर व्यक्ती मेला तर त्याचा संस्कार तुमच्या गावातच झाला पाहिजे. कुणी करावा? त्याच्या मुलाने. मुलगा नसेल तर त्याच्या लहान्या भावाने, पुतण्याने नाही. लहान भाऊ नसेल तर मग पुतण्याने. पुतण्या नसेल तर त्याच्या मुलीने. मुलीचा मुलगा नाही, मुलीच्या मुलाने जर पाणी दिलं आजोबाला, आईच्या वडिलांना, तर ते आजोबाच नाही, त्यांच्या 11 पिढ्या अधोगतीला जातात. म्हणून मुलीच्या मुलाने पाणी देण्याच्या भानगडीत पडायचं नाही. मुलगी देऊ शकते, मुलीच्या मुलाने द्यायचं नाही. पण इतका विचित्र प्रकार आहे. जर चुलत भाऊने पाणी देणं, त्याला घर देणं पडेल.
त्याला वावर देणं पुढे काय पेटवायचे ते वावर. मुलगी नसेल तर भाऊकीतल्या एखाद्या माणसाने, भाऊकी नसेल तर गावच्या पाटलाने पाणी द्यायचं, पण त्याचा विधी करायचा. कोणाचाही अंत्यसंस्कार असला गेलं पाहिजे, पण तो अंत्यसंस्कार जर आत्महत्येचा असेल तर जायचं नाही. आत्महत्या करणारा आपला कितीही जवळचा असला, किती जवळचा नातेवाईक असला तरी आत्महत्या करणाऱ्याला वाटी लावायला गेलं तर आपल्या पुण्याचा क्षय होतो. जायचं नाही आत्महत्या केलं का? त्याने देवाशी आत्मघात केलाय. आत्महत्या करणारा वाटलं मग कधी नातेवाईक आहे ना, नंतर दारावर जा त्याच्या घरच्यांकडे, त्याला पोचवायला जाऊ नका. आपलं उलट काम आहे. ज्याने आत्महत्या केली त्याला गर्दी जास्त, कशाला गर्दी करायची. चला, ते कर्मकांडाचा विषय तो खूप लांब लागला. आपला मुद्दा एकच आहे, विठ्ठल विठ्ठल पैसा, नुसता पैशावर सुख मिळत नाही, पैशाला जोड सांगितले विदुरजीने. काय मरोगीताच. पैसा आणि आरोग्य ज्याच्याकडे असेल तो सुखी आहे, आणि पैसा आणि आरोग्य एकत्र नांदत नाही. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे आरोग्य नाही, ज्याच्याकडे आरोग्य आहे त्याच्याकडे पैसा नाही, दोघी एकत्र नांदत नाही. आता मला सांगा, आपण हे रस्त्यावर बसलेले भिकारी बघा ना तुम्ही, यांना सॅनिटायझर माहित नाही, यांना मास्क माहित नाही, सोशल डिस्टन्स माहित नाही, आहे की नाही, काहीच माहित नव्हतं. 3-3 लाटा त्यांच्या समोरून गेल्या, त्याच्या केसाला मी धक्का लागला. आपण बादल्या सॅनिटायझर पिऊ, मास्क तर डायरेक्ट फॅशन मास्क डायरेक्ट काय ते साडीवाले चमत्कारी, साडीला मॅचिंग मास्क यायला लागले डायरेक्ट, साडीला मॅचिंग मास्क. वाव, मला सांगा तरी राहिलो का? पैसा आणि आरोग्य एकत्र नांदत नाही. एखाद्या भाग्यवानाकडे असेल काही अडचण नाही, पण तेवढ्यावर मी तो सुखी होत नाही. त्याच्या पुढचं म्हणा प्रियच भार्या, त्याच्याकडे पैसा पाहिजे, आरोग्य पाहिजे, प्रेम करणारी बायको पाहिजे, एकाएकी भेटत नाही. काय प्रेम करणारी बायको एकाएकी भेटत नाही. प्रेम करणे काय भेटतच नाही, बायकोच भेटत नाही. प्रेम करणारी बिगर प्रेम करायचं काय संबंध? बायको खूप मोठा प्रश्न आहे. झालं का तुझं ऋषी झालं? अरे मालकावर बोलायला तू. बायको मोठा प्रश्न झालाय बापू, आता लय अवघड काम झालंय. मग का बरं भेटत नाही? बायको न भेटण्याची कारण काय? मुली नाही घेत का? तुम्ही कोणत्याही शाळेला भेट द्या, जेवढे मुलं तेवढ्या मुली आहेत, पण तरी भेटत नाही. कारण काय? क्वालिटीची पोरं नाहीत, आहे का नाही? क्वालिटीची पोरं नाही. तुमचं वय किती हो? हा बापरे, 73. इथलेच का तुम्ही? वा वा. सासरवाडी कुठली? देवळीची. वा वा. मामानी पोरशे का? नाही. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, लग्नाला किती वर्ष झाले? लग्न कधी झालं? लग्न 48 वर्ष झाले. बापरे. मुलगी पाहिला कोण गेलो होतं? वडील आणि काका. तुम्हाला केव्हा दाखवली? मग मुलगी पाहून आलं तर किती दिवसात लग्न जमलं? किती दिवसात लग्न झालं? गॅप 1.5 महिन्यात. त्या 1.5 महिन्याच्या गॅपमध्ये व्हॉट्सअप चॅटिंग बिटिंग काही इंस्टाग्राम काहीच नव्हतं. शेवटचा प्रश्न, आता या 48 वर्षामध्ये तुम्ही आणि आमच्या मावशी किती वेळा कोर्टात गेले भांडायला? एकही वेळा नाही. विषय संपला.
48 वर्षापूर्वी माझ्या मुलासाठी देवळीची मुलगी अथ योग्य आहे. बापाने निर्णय घेतला, काकाने निर्णय घेतला आणि यांनी ठेवलं विश्वास काय की माझा बाप आणि माझा काका माझं चुकीचं करणार नाही. 48 वर्षाचा निर्विवाद प्रपंच चाललाय. आता मुलगी पाहिला कोण जात, कोण जात? सौताना जातो म्हणजे साधा जात नाही. तू मोबाईलच देऊन येतो डायरेक्ट. तू फक्त मिस कॉल मार. या नवीन लग्न जमलेले सर, या गावना कामना नाही, या घरना कामना नाही, हे मध्ये या कामनाच नाही. या सापडतात नाही गाव मा. यातले जर सापडावं होई, या कुठं सापडतात माहिती का? मारतीन मागे, पाणी टाकी काढ, मुत्रीन पाठ मागे, येडा बाबळास मग रात्रंदिवस फोनवर बोलतस नाना. त्या बरं काय बोलतस ते बी कळत नाही. मराठी बोलतस नाही, मराठी ती बी मराठी बोलत बघा, तुम्ही मराठी. बरं त्यासनी मराठी जर ऐकी की ना असं वाटत फाशी घे किंवा ऐकू नये. हा काय मराठी? तिथं एकाने मला ऐकवलं होतं रेकॉर्डिंग. काय झालं, मी एके दिवशी उशिरा कीर्तन करून गेलो. आता आमचं तुम्हाला माहिती आहे, आपल्या दर्जातून बाहेर निघालो, सोड उतारी म्हटलं चला आता फ्रेश होऊन जाऊ घरी. मी गेलो, 1-1:30 वाजले होते आणि नेमकं आमच्या त्या दर्जातला लाईट गेलेला होता, पूर्ण अंधार. आणि त्याच्यात त्या मुतारीमध्ये तो बाकी बोलत होता मोबाईलवर. मला अंगाला काटे आले, म्हणतो हाटे काय काही भूत भीत असं. पण तरी मी म्हटलं कोण शर आहे? त्यांनी माझा म्हणे बाबा मीच आहे. म्हणतो ना मुसळ फोडू का डळ म्हणतो बाहेर. अरे काय करणार आहे? तू लग्न जमणार म्हणतो. म्हणे हा म्हणे. म्हणतो मग घरशी लागणार. मग मी रात्री सहज विषय दुसऱ्या दिवशी सांगितला, बाबा तुम्ही त्यांना फोन तर ऐकी घेणार म्हणे. तुम्ही विचार म्हणे का बरं, तुम्ही रेकॉर्डिंग ऐकायला म्हणे. तो रेकॉर्डिंग घेऊन आला मला त्याच्यावाली. महाराज तिथं ताईन सांगे माय माझा जीव नुसता धक धक करतो. धक धक अहो काय विचारता ते तिने कामून ग म्हणे. मग ती सांगे तुमची मम्मी बिम्मीचा स्वभाव कसा आहे? अहो सांगे आमची मम्मी चक्रम आहे म्हणे, लग्न ना पहिले. मग तो एक दिवस मग ती सांगस माय मला नसती तुमची यादी येऊन राहिली, तुम्ही भेटायला येऊन लागा. माऊ सगळे थांब, आमचा पप्पा कधी मालेगावला गेला का, मी एखादी कांद्याची कोणी उपाडतो, परस्पर विकतो आणि येतो. यानं चप्पल त्यांना बूट, याने पॅन्ट त्यांना शर्ट. माऊ सासरवडील